टक्के वाढतात तेव्हा 26 जागा मिळतात आणि 1% जातो तेव्हा 66 खाली जातात. याचा अर्थ आपल्या विरोधातलं मत एकवटलं गेलंय. किसी ने तो स्ट्रॅटेजिक वोटिंग किया है हमें परास्त करने के लिए. एम आय राईट? एम आय राईट? आणि 1.3% वोटिंग कमी झालं म्हणजे कुठेतरी मतदारांमध्ये नकारात्मकता पसरवली गेली आणि कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची शिथिलता आली. 400 तो आने वाले हैं, अभी सुबह से तो काम किया है, अभी दोपहर में क्या काम करना है. बरोबर. हे कसं झालं माहितीये का? आणि मी नाही केलं तर डॉक्टर करणारच आहे, ते करणारच आहे, ते करणारच आहे. ते कसं झालं म्हणजे आमच्या शाळेमध्ये लहानपणी शाळेत गेलं की प्रार्थना असायची. आय एम शुअर तुमच्या शाळेत असणार. आणि ज्याचा गळा बरा होता असे मुलं मुली प्रार्थना करायचे, सांगायचे आणि एक एक ओळ आणि त्याच्या मागे ते पद्य आम्ही म्हणायचो. पहिले एक कडवं व्यवस्थित व्हायचं, नंतर कंटाळा यायचा, त्यामुळे आम्ही नुसते तोंड हलवायचो, अभिनय करायचो. शिक्षकांना असं वाटतं म्हणजे आपण गातोय पण गायचं नाहीच. आणि सगळेजण गात असल्यामुळे एखाद 2-4 आवाज कमी झाले तर काय कळतंय. एक दिवशी गंमत झाली, सगळ्यांनीच अभिनय केला, सगळ्यांना फटके पडले. हा जो सगळ्यांनी अभिनय केल्याचा क्षण आहे ना, तो 2024च्या निवडणुकीत घडला. हरेकने अभिनय किया. आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला 2 लाख मतं कमी, फक्त 0.3% कमी मतं फक्त. आणि जागा किती गेल्या बघा. त्यातल्या 12 जागा भारतीय जनता पक्षाने अशा गमावल्या की जिथे प्रत्येक बूथवर फक्त 5 मतं एक्स्ट्रा पडतील. प्रत्येक बूथवर जर 5 मतं एक्स्ट्रा पडतील तर ती जागा भाजपने जिंकलेली होती. याचा अर्थ किसी ने उस बूथ पे काम कम किया या काम नहीं किया. एम आय राइट? नंबर 2 आणि जे अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे एकूण मतदान कमी झालं याचा अर्थ कुठेतरी नकारात्मकता पसरवली गेली. दिस इज व्हॉट आय हॅव कम हिअर टू डिस्कस विथ यू. आता जगात युद्ध कुठे सुरू आहे असं विचारलं तर याचं उत्तर तुम्ही द्याल युक्रेन, रशिया, इस्रायल, हमास. आणि ते सत्य आहे, कारण तुम्ही ते टीव्हीवर बघताय, सोशल मीडियावर बघताय. ते बॉम्ब आहे, ड्रोन आहे, मिसाईल आहे, ते लष्करी रणगाडे आहेत, ते जवान आहेत आणि आणखी तिथे रक्त वगैरे अमुक तमुक सगळं बघताय तुम्ही. आणि ते खरं आहे. पण खरं युद्ध चालू आहे ते 140 कोटी भारतीयांच्या मेंदूवर एका मनोव्यापार शास्त्राच्या आधाराने जो तुम्ही गुमराह करणार आहे, जो तुम्हाला दिशाहीन करतोय, जो तुम्हाला संभ्रमित करतोय, जो तुम्हाला नकारात्मक बनवतोय, जो तुमच्यात विद्वेष पसरवतोय. आणि दुर्दैव आहे की हे तुम्हाला कळत पण नाही. The worst part is that you don't know that this is happening to you because you don't see it happening. आपल्याला युद्ध म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की बॉम्ब पडतील, गोळ्या झाडल्या जातील, रणगाडे येतील, विमानं येतील, ड्रोन्स असतील, मिसाईल्स असतील. But there is nothing like that. But it's the information and it's a process, wrong information which comes to you. You consume it and you become victim of it. तुम्ही रोगी बनता, तुम्हाला कळतच नाही. मी नेहमी म्हणतो की देश बनतो जनतेच्या आधारावर, नेत्यांच्या आधारावर. जनतेचा त्याच्या नेत्यावर जो विश्वास असतो त्याच्यावर नेता बनतो. अदरवाईज नेता इज नोबडी. एक मूर्ती आहे, या मूर्तीला एक इतिहास आहे. तो इतिहास तुमच्या मनात आहे म्हणून ते प्रभू शिवराय आहे. एक मूर्ती आहे रामाची.
या मूर्तीच्या मागे एक इतिहास आहे, एक संस्कृती आहे. तीच तुमची संस्कृती आहे, तीच तुमची श्रद्धा आहे, म्हणून तो प्रभू श्रीराम आहे. नेता इज ऑल्सो द सेम. इट्स युअर फेथ इन दॅट लीडर दॅट मेक्स द लीडर ग्रेट. So it's the common man that makes the nation. Am I right? Yes. It's the common man's determination that makes the nation. सर्वसामान्य जनतेची तीव्र इच्छा देश बनवते. जर सर्वसामान्य माणूस खचला तर तो देश खचतो. जर सर्वसामान्य कार्यकर्ता खचला तर पक्ष खचतो. आणि आता भारतीय जनता पक्षाचा सहानुभूतीदार कार्यकर्ता मतदार हा 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर खचलेला आहे. याचं कारण त्याला जी अपेक्षा होती तसा निकाल लागला नाही, पण त्याला एक कळत नाही, परिणाम तोच झालेला आहे. 2024च्या लोकसभेआधी कोणाला असं वाटलं होतं का की राहुल गांधींचं सरकार येईल? हात वर करा. प्रत्येकाला असं वाटलं होतं ना मोदींचं सरकार येईल. बरोबर आहे? तसंच घडलंय ना. फक्त काय झालं, जो गणितात 100 पैकी 100 मार्क मिळवायचा तो 90 मार्क मिळवून पास झाला, आणि जो 2-3 मार्क मिळवायचा तो 20 मार्क मिळवून पास झाला. पण परिणाम पप्पू तुम्ही म्हणताय, मी नाही. तर ती जनता असते, ती जनता देशाचं भवितव्य ठरवते. उदाहरण देतो 2-3 बघा पडतायत का. दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरच्या विमानांनी लंडनवर बॉम्ब टाकायला सुरुवात केली. लंडन बेचिराख झालं, तोफा आणि लष्कर आत घुसलं. आणि मंत्रिमंडळाची बैठक चर्चिल पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली झाली. लष्कराचा आढावा घेण्यात आला आणि असं लक्षात आलं की आपण हे युद्ध लढू शकत नाही. आपल्याकडे ती ताकद नाही, शक्ती नाही, रिसोर्सेस नाही, मिलिटरी नाही. मग एकच पर्याय होता, तो होता शरणागतीचा. म्हणून शरणागतीचा मसुदा लिहिला गेला आणि मंत्रिमंडळाचा निर्णय म्हणून दुसऱ्या दिवशी तो चर्चिल यांनी रेडिओवरून जाहीर करावा असं त्याला सुचवण्यात आलं. असा ठराव पास झाला. हा ठरलेला निर्णय राजाला सांगावा म्हणून चर्चिल राजाकडे गेले आणि त्यांनी हा निर्णय सांगितला. राजा म्हटला, हे नाही केलं तर काय होईल? नाही केलं तर काय म्हणजे काय, माझ्यावर अविश्वास ठराव येईल, लोक मला म्हणजे मला मंत्रिमंडळ काढून टाकेल. म्हणजे तुला प्रधानमंत्री केलं कोणी? मंत्रिमंडळाने का जनतेने? मला केलं जनतेने. तुम्ही जनता से जाके बात करो ना. जनता को पूछो वो सरेंडर होना चाहते की नहीं चाहते. चर्चिल तो शरणागतीचा ठरावाचा कागद खिशात ठेवला आणि ते रस्त्यावर गेले, लोकांशी बोलले, पेट्रोल पंपावर गेले, रेल्वे स्टेशनवर गेले, बस स्टँडवर गेले, वस्त्यांमध्ये गेले आणि लोकांना विचारलं तर लोक चिडली, संतप्त झाली, रागावली. ते म्हणजे नाही, ब्रिटन कधीही सरेंडर होणार नाही. ते म्हणजे आपण लढणार कसं? आपल्याकडे तर शस्त्र नाही आहे. तिकडे एक म्हातारी होती, ती घरात जाऊन तिने फळं कापायची सुरी घेऊन आली आणि ती थरथरत्या हाताने चर्चिल समोर धरली आणि म्हणले की हे आहे की हे घेऊन मी लढीन, पण या गल्लीत एकाही जर्मन सैनिकाला येऊ देणार नाही. जनतेचा हा निश्चय आहे. चर्चिल यांच्या लक्षात आला. ते घरी गेले. काय म्हणते का तुम्हाला एक गंमत सांगतो. 38 वेळा जपानला गेलो. संसदेत बसून उद्योजकांच्या अनेक मेळाव्यात भाषणे केली. ते देश मोठा काय माहितीये, विषय निघाला म्हणून सांगतोय, पण मनावर घेऊ नका तसं. इतक्या वर्षात एकदाही जपानमध्ये सभा चालू झाल्यानंतर मोबाईल बंद करा असं सांगितलं गेलं नाही आणि एकही फोन कधी वाजला नाही. नंबर 1. नंबर 2, किंडर गार्डनच्या शाळेत एकदा गेलो होतो, पहिला दिवस होता, आणि एकदा शिक्षकांनी सांगितलं की येताना बूट वर्गाच्या बाहेर ओळीनं काढून घ्या. 7वी पर्यंत नंतर शिक्षक बघत जरी नसले तरी एकही बूट वेडावाकडा काढलेला नव्हता. जाताना वरती जाऊन जरा बघा. राष्ट्र शिस्तीनं मोठं होतं आणि याचा आणि हे वाचण्याचा तुमचा आमदार कोण आहे, खासदार कोण आहे, प्रधानमंत्री कोण आहे, मुख्यमंत्री कोण आहे यांच्याशी संबंध नाही. इट्स इन द DNA. इट्स इन द. आपण आपल्या घरी वैयक्तिक यश सेलिब्रेट करतो. अनेक जपानी घरांमध्ये मला बोलवलं होतं चहाला. त्याच्याकडे टी सेरेमनी असतो मोठा.
आणि कधीही आपल्याकडे कोणाच्या घरी गेलं मला तिकडे जायला फार आवडायचं, कारण त्यांच्याकडे एकत्र कुटुंब पद्धती आहे आपल्या. त्याच्याकडे ओळख करून द्यायची, आजी आजोबा आई वडील आणि मुलगा. आणि साधारणतः आपल्याकडे मुलगा वगैरे मुलगी सांगताना मग त्याचं गणितात 100 मार्क कसे मिळाले, 7वीला स्कॉलरशिप कशी मिळाली वगैरे सांगतात. ते इंडिव्हिज्युअल सक्सेस आहे. पण जपानमध्ये इंडिव्हिज्युअल सक्सेस सेलिब्रेट करण्यापेक्षा किंवा गौरवानं सांगण्यापेक्षा ते सांघिक यश आणि त्याच्यामधला माझ्या मुलाचा सहभाग याला महत्व आहे. त्यामुळे लहानपणापासून संघभावनेला महत्व आहे. संघभावना म्हणजे RSS नाही, तर संघ, टीम स्पिरिट, टीम प्लेअर. त्याच्यामुळे ती माणसं मोठी झाली की दे लर्न टू बी अ गुड टीम प्लेअर. आमच्याकडे मोठे झालो तरी आम्ही स्वार्थाने खेळत राहतो आणि त्याचा परिणाम काय होता ते आपण बघतात. जे काही मिळालं पाहिजे फक्त मला मिळालं पाहिजे, समाजाला वाटून द्यायची अशी हे होत नाही. कधीतरी जपान आणि भारत याविषयी बोलायला येईल. आता एक सहज विषय सुचला म्हणून मी जे 60-70 देश व्हिजिट केले त्याची आठवण म्हणून तुम्हाला मी सांगितलं. तर दुसऱ्या महायुद्धाचं चित्र बघता बघता चर्चिलनी तो मसुरा फाडून टाकला आणि एक नवीन भाषण दिलं की जे भाषण आजही अनेक पब्लिक स्पीकिंग कोर्सेस मध्ये वन ऑफ द फाइनेस्ट स्पीच ऑफ मोटिवेशन टू एनी मासेस म्हणून शिकवलं जातं. चर्चिलने असं सांगितलं की आम्ही लढू शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या थेंबापर्यंत. आम्ही लढू जमिनीवर, आम्ही लढू आकाशात, अवकाशात, आम्ही लढू समुद्रावर, समुद्राच्या खाली. पण काय वाटेल ते झालं तरी आम्ही सरेंडर होणार. वी विल फाईट. Each and every Britisher will fight, be it small or be it big, be it young or be it old. We will fight. We'll fight for our nation. आणि जर आम्ही लढता लढता या भूमीवर, पवित्र भूमीवर धारातीर्थी पडलो तर आमची पुढची पिढी दुसऱ्या देशात जाईल आणि तिथून लढेल, पण युनियन जॅक खाली येऊ देणार नाही. त्याच्या ह्या उद्गारांनी अख्खं ब्रिटन थरारलं आणि दुसऱ्या महायुद्धाचं चित्र हे पालटलं. बघता बघता हिटलरचा पराभव झाला, पुढे त्यांनी आत्महत्या केली. इंग्लंड विजयी झालं, दुसरं महायुद्ध संपलं. अर्थात लंडनमध्ये मोठी विजयाची सभा झाली, बिकॉज द प्राईम मिनिस्टर चर्चिल वॉज अ हिरो. आणि त्यांच्या स्तुतीसमोर उधळली गेली काय तुमचं कर्तृत्व, काय तुमचं नेतृत्व, आणि त्याहीपेक्षा काय तुमचं वक्तृत्व, काय तुमची ती भाषणं, काय ती सिंहगर्जना. त्या अवघ्या महायुद्धाचा पट बदलला. चर्चिल उत्तराखर बोलायला उभे राहिले. त्यांनी सांगितलं मी केली ती गर्जना होती, सिंहगर्जना नव्हती. कारण सिंह जर कोण असेल तर ती ब्रिटनची जनता आहे. त्यांनी ठरवलं म्हणून आमचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं. सो इट इज अ कॉमन मॅन अँड इट्स विल अँड इट्स डिटर्मिनेशन दॅट मेक्स द नेशन. ते जेव्हा एक दिलानं उभे राहत नाहीत आणि खचलेल्या मनोवृत्तीत जातात तेव्हा देश गुलाम होतो. 1757 प्लासीची लढाई. सिराजउद्दौलाकडे 50,000चं सैन्य आणि रॉबर्ट क्लाइव्ह ईस्ट इंडिया कंपनी, त्याच्याकडे 3,000चं सैन्य. काही मुकाबलाच होऊ शकत नाही. पण त्यांनी चतुराईनी त्या 50,000च्या फौजेमध्ये जातपात धर्मपंथ अशी भांडणं लावली. आपण एक एक वाक्य लक्षात ठेवा. तुम्हाला आजच्या काळात हे सगळे संदर्भ येणार आहेत. थिंक दॅट दिस इज हॅपनिंग टुडे. मी म्हणून तर म्हटलं युद्ध आता सुरू आहे, फक्त आहे आम्हाला कळत नाहीये. 1757ला तरी हेच केलं. जातपात धर्मपंथ यावरून भांडणं लावली. आपण कशा करता लढतो याविषयी संभ्रम निर्माण केला. या देशाचे जे आदर्श होते त्यांच्याविषयी एक विकृत समाज पसरवला गेला, विकृत समज पसरवला गेला. आणि आपण पराभूत होणार हे कथ्य त्यांच्या मनात इतकं रुजवलं की जेव्हा युद्धाला प्रत्यक्ष उतरले तेव्हा मनातून आधीच हरले होते. 3,000नी 50,000ला कापून काढलं आणि देश 190 वर्षाकरता गुलाम झाला. आणि त्या 3,000नी पुढे विजयाची मिरवणूक काढली. त्या इतिहासकार लिहून ठेवतात की ते बघायला दोन्ही काठावर लाखभर हिंदू आलेले होते. पण त्या लाखापैकी 3,000नी जरी पायाखालचे दगड उचलून मारले असते तरी देश गुलाम होण्यापासून वाचला असता. पण मन खचली, मनगट पिचली, मेंदू गहाण पडला, एकमेकांविषयी वैरभाव पसरला,
आदर्शांविषयी मनात तुच्छता निर्माण झाली आणि देशाविषयी तीव्र राग मनात आला